सोनम वांगचुक यांचा नवीन मुद्दा समोर आलेला आहे. चला तर काय आपण बघूया. दिल्लीच्या जंतर मंतरमधून मोठी बातमी समोर आलेली आहे. गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेले आहे. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे उपोषणस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केलेली दिसते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचं जवळपास 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्नायूवरही देखील परिणाम झालेला आहे. वांगचुक यांनी शुक्रवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 20 जुलै रोजी चलो संसदच्या आंदोलनाचा नारा दिला होता. देशातील कांद्याच्या किमतीसाठी सरकारला जबाबदार धरण्यात येते. तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेला गैरकारभाराविरोधात त्यांनाच जबाबदार धरले पाहिजे. नीट पेपर फुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या. या मुद्द्यावरून सरकारला जबाबदार धरलं पाहिजे असं सोनम वांगचुक यांचं मत आहे. त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरातून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. नीट पेपर फुटीवरून सरकारला उत्तर द्यायला पाहिजे, राजकीय पातळीवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जात होती. दिल्ली पोलिसांनी म्हटले की कोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दिल्लीच्या हायकोर्टात सोनम वांगचुक यांच्या तब्येतीवरून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटलं होतं की सरकारी डॉक्टरांनी सोनम वांगचुक यांची नियमितपणे तपासणी करावी, तसेच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार आवश्यक ती पावले उचलावी, असे कोर्टाने नमूद केले होते. दुसरीकडे प्रकृती खालवत असताना शुक्रवारी रात्री त्यांनी व्हिडिओ शेअर करत 20 जुलैच्या आंदोलनासाठी आवाहन केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती.